राजस्थानच्या वाळवंटामध्ये एक गाव आहे जिथे आजही सूर्य मावळल्यावर सुरू होतो आत्म्यांचा खेळ। म्हणतात एकेकाळी या गावामध्ये 1500 जण राहत होते, परंतु एक रात्र अशी आली की त्या रात्री सर्वजण ते गाव सोडून गेले। ते लोक का बरं गाव सोडून गेले व त्याचं कारण काय होतं हे मात्र आजतागायत कळलेलं नाही, परंतु गाव सोडताना त्यांनी गावाला दिला एक शाप आणि त्या शापामुळे आजही त्या गावी कोणीच राहत नाही। नमस्कार मंडळी, मी राहुल वागोळकर सोनेरी किस्सामध्ये आपले पुनश्च स्वागत करतो। तर आज आपण बघूया भारतातील एक रहस्यमय आणि शापित गाव कुलधरा। राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात जैसलमेरपासून अवघ्या 18 किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं गाव म्हणजे कुलधरा। कुलधरा ह्या गावामध्ये आजही ना माणूस आहे ना त्यांचा आवाज, परंतु या शांततेच्या आत दडलेल्या एक थरारक कहाणी, एक असा इतिहास जो शापित आहे आणि या शापित इतिहासामुळे आजही तो प्रसंग तितकाच थरारक आहे। तर आधी बघूया गावाचा इतिहास। 13व्या शतकामध्ये पालीवार ब्राह्मणांनी वसलेलं कुलधरा हे गाव समाजाचं, शांततेचं आणि समाजाच्या ऐक्याचं प्रतीक होतं। तर आता कथेची सुरुवात कुठून होते? कथेची सुरुवात होते सरपंचाच्या मुलीपासून, जिचं नाव होतं परी। परी ही खूपच देखणी होती। तिचं सौंदर्य आणि तेजामुळे ती संपूर्ण जैसलमेर शहरामध्ये प्रसिद्ध होती। आणि अशातच एंट्री होते या कथेच्या विलेनची, आणि तो विलन म्हणजे सलीम सिंग। सलीम सिंग हा जैसलमेरचा मंत्री होता। त्याची लालसा इतकी विक्राळ होती की त्याची नजर परीवर पडली आणि त्याने परीला आपल्या हरममध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला। परंतु परीचं गावातीलच एका शेतकऱ्यावर प्रेम होतं आणि हे जे प्रेम होतं तेच गावाच्या विनाशाचं कारण बनलं। सलीम सिंगने आदेश काढला की परी फक्त माझीच होणार, जर तुम्ही परीला माझ्या सुपूर्द करणार नाही तर मी तुमच्या गावाचा विनाश करून टाकणार। गावकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये सलीम सिंगला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सलीम सिंग ऐकणार तेव्हाच ना। गावातले लोक चिंतित पडले। शेवटी सर्व गावकरी एकत्र आले आणि त्यांनी परीसाठी आणि गावच्या आत्मसन्मानासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, आणि तो निर्णय होता गाव सोडण्याचा। शेवटी त्या रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये सर्व गावकरी एकत्र आले आणि सर्वांनी आपले घरं, मंदिर, बाजार सर्व त्या ठिकाणी तसंच टाकून दिलं आणि गाव सोडून दिलं। परंतु गाव सोडताना त्यांनी त्या गावाला एक शाप दिला की या गावामध्ये कोणीच मनुष्य राहू शकणार नाही। आजही शेकडो वर्ष उलटून गेली, परंतु त्या ठिकाणी आजही कोणीही राहू शकत नाही। आजही तिथे नुसते घरं आहेत, परंतु त्या घरामध्ये राहणारा कोणीच माणूस नाही। त्या रात्री कुलधरा गावातील लोकांनी गाव तर सोडलेच, परंतु आजूबाजूच्या 83 गावातील लोकांनी सुद्धा गाव सोडले। ते लोक कुठे गेले, त्यांचं काय झालं याचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही। तर मग आजचं कुलधरा गाव कसं आहे? आज हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। आजही हजारो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात, परंतु स्थानिक सांगतात की आजही हे गाव एक शापित गाव म्हणून ओळखलं जातं। सायंकाळनंतर या गावाचे दरवाजे बंद केले जातात। कधी कधी इतिहास हा फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो वाऱ्यांमध्ये, दगडांमध्ये आणि गावाच्या शांततेमध्ये सुद्धा असतो, आणि कुलधरा हे त्यांचे एक जिवंत प्रतीक आहे। तर मंडळी, तुम्हाला कुलधरा आणि त्या गावाच्या रहस्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। भेटूया लवकरच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत राहा सोनेरी किस्सा।